जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, सन्मान धन योजनेमार्फत कामगारांना प्रत्येक वर्षी 10,000 रुपये मिळणार आहेत. त्याबद्दल GR देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तो GR आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजना अंतर्गत घ्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबत महाराष्ट्र शासन, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिज कर्म विभाग यांतर्गत दिनांक 6 मार्च 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मित्रांनो, शासन अधिसूचना दिनांक 3 नोव्हेंबर 2011 अन्वये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम 2008 हा अधिनियम दिनांक 3 नोव्हेंबर 2011 पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. सदर अधिनियमाच्या कलम 3 अंतर्गत राज्यस्तरीय घरेलू कामगार कल्याण मंडळ दिनांक 12 ऑगस्ट 2011 रोजी स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकरिता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम 2008च्या कलम 11 मध्ये वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या परंतु 60 वर्ष पूर्ण केलेली नसतील अशी घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केली आहे. तरी सद्यस्थितीत शासन निर्णय उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग दिनांक 8 ऑगस्ट 2014, दिनांक 5/1/2023 व दिनांक 25/3/2023 अन्वये राबविण्यात आलेल्या सन्मान धन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मान धन योजना 2022 राबविण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 पूर्ण केलेल्या महाराष्ट्रातील घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणीपात्र घरेलू कामगारांना सन्मान धन योजनेअंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आणि म्हणून मित्रांनो, शासन निर्णयानुसार महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेच्या स्वरूपात 10,000 रुपये एवढी रक्कम खालील अटीच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात डेबिटद्वारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. आता मित्रांनो, आपण अटी जाणून घेऊयात. पहिली अट मित्रांनो, यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील. दुसरा मित्रांनो, लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त कार्यालयाने खात्री करून घेण्यात यावी. तिसरं मित्रांनो, अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून विकास आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत. त्यामध्ये उक्त अधिनियमाच्या कलम 15(3) मधील तरतूद सर्व जिल्हा स्तरावरील कार्यालय प्रमुखांना देखील तंतोतंत लागू राहील याचा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे. सदर अर्थसहाय्याचे वाटप जलदगतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखांमार्फत अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे. पाचवा मित्रांनो, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हा हस्तांतरित करावा व वरील कार्यपद्धतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तरावरचे नियंत्रण व समन्वय विकास आयुक्त यांनी करावे. तर मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांनी पूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना या योजनेसाठी पात्र ठरण्यात येणार नाही. व दुसरं म्हणजे मित्रांनो, तो व्यक्ती जिवंत नोंदणीकृत करणं आवश्यक आहे, तरच त्यांना या योजनेचा फायदा होईल.